जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आपण भगवान श्रीमद शंकराचार्य विरचित साधना पंचकम या रचनेवर आपण विचार करत आहोत. आत्तापर्यंत म्हणजे या रचनेमध्ये 5 श्लोक आहेत. 5 श्लोकामधले पहिला आणि दुसरा श्लोक आपला यापूर्वी झालेला आहे. त्यामुळे आता आपण 3ऱ्या श्लोकाची सुरुवात करत आहोत. या पूर्ण 5 श्लोकामध्ये साधनेच्या दृष्टीने 40 अशा पायऱ्या दिलेल्या आहेत साधकासाठी. त्यामधल्या 16 पायऱ्यांचा आपण विचार केला. आज 17 ते 24 अशा पायऱ्यांचा आपण विचार करणार आहोत साधनेमधल्या. अगोदर आपण हे पूर्ण अगोदरचे श्लोक म्हणूया आणि मग विवेचनाला सुरुवात करूया. वेदो नित्यमधीयतां तदुदिदं कर्मस्वनुष्ठीयतां, तेनेशस्य विधीयताम् अपचितिः कामे मतिस्त्यज्यतां. पापौघः परिधूयतां भवसुखे दोषोऽनुसन्धीयताम्, आत्मेच्छा व्यवसीयतां निजगृहात् तूर्णं विनिर्गम्यताम्. संगत्सत्सु विधीयतां भगवतो भक्तिर्दृढाधीयतां, शान्त्यादिः परिचीयतां दृढतरं कर्माशु संत्यज्यतां. सद्विद्यानुपसेव्यताम् अनुदिनं तत्पादुकासेव्यतां. ब्रह्मैकाक्षरमर्थतां श्रुतिशिरोर्वाक्यं समाकर्ण्यतां. वाक्यार्थश्च विचार्यतां श्रुतिशिरः पक्षः समाश्रीयतां. दुस्तर्कात् सुविरम्यतां श्रुतिमतस्तर्कोऽनुसन्धीयतां. ब्रह्मास्मीति विभाव्यताम् अहरहर गर्वः परित्यज्यतां. देहहम् इति गृह्यतां बुधजनैर्वादः समुत्सृज्यतां. क्षुद्व्याधिश्च चिकित्सिताम् अनुदिनं भिक्षौषधं भुज्यतां. स्वाद्वन्नं न तु याचतां विधिवशात् प्राप्तेन सन्तुष्यताम्. औदासीन्यमभीप्सतां जनकृपार् नैष्ठुर्यमुत्सृज्यतां. शीतोष्णादिविषय्यतां न तु वृथा वाक्यं समुच्चार्यताम्. एकान्ते सुखमास्यतां परतरे चेतस्समाधीयतां. पूर्णात्मासु समीक्षतां जगदिदं तद्बाधितं दृश्यतां. प्राक्कर्म प्रविलाप्यतां चितिबलान् अन्नान् व्युत्तरेष्दिश्यतां. प्रारब्धं त्विह भुज्यताम् अथ परब्रह्मात्मना स्थीयताम्. जय जय रघुवीर समर्थ. अशा प्रकारे हे 5 श्लोक आपण वाचलेले आहेत. आता आपण यातल्या 3ऱ्या श्लोकाचा विचार करणार आहोत. वाक्यार्थश्च विचार्यतां श्रुतिशिरः पक्षः समाश्रीयतां. दुस्तर्कात् सुविरम्यतां श्रुतिमतस्तर्कोऽनुसन्धीयतां. ब्रह्मास्मीति विभाव्यताम् अहरः गर्वः परित्यज्यतां. देहेऽहम् अतिरुज्यतां बुधजनैर्वादः समुत्सृज्यतां. या ठिकाणी या श्लोकामध्ये आत्तापर्यंत जे 16 जे आपले पायऱ्या आपण पाहिल्या, या सगळ्या पायऱ्या ज्या आहेत साधनेतील, त्या एकानंतर एक अशा त्याच्यामध्ये लिंक आहे, साखळीसारखं आहे की पहिली झाली की आपण दुसऱ्यावर पायरी चढतो, दुसऱ्यानंतर तिसरी. आता 16 पायऱ्या आपल्या चढून झाल्यात. आता 17पासूनचा प्रवास 24व्या पायरीपर्यंत आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. आता वाक्यार्थश्च विचार्यतां, थोडक्यात आपण या श्लोकाचा अर्थ पाहू आणि मग विवेचन पाहूया. वाक्यार्थश्च विचार्यतां म्हणजे उपनिषदांच्या वाक्यांचा त्यांच्या अर्थावर आपण चिंतन केलं पाहिजे. आता उपनिषदांची जी वाक्य आहेत, अनेक उपनिषदांमध्ये तर बरीचशी वाक्य, त्यांचं प्रत्येक वाक्य म्हणजे एक मंत्र आहे श्रुतीमधला. पण त्यातले मुख्य जे आहेत त्याला आपण महावाक्य असं म्हणतो.
म्हणून त्या महावाक्याचा विचार साधकाने करावा असं या ठिकाणी म्हणलेलं आहे. आता श्रुतिशिर पक्ष समाधीयताम म्हणजे उपनिषदांच्या बाजूचा समश्रियताम म्हणजे माणसाने साधकाने आपण त्याचा आश्रय घ्यावा. दुस्तर्कात सुविरम्यताम म्हणजे काय होतं की विनाकारण वितंडवाद जो आहे तो आपण करू नये. दुस्तर्क म्हणजे तर्काच्या विरुद्ध जे साधारण सगळीकडे मान्य आहे त्याच्या विरुद्ध बोलून माणसाने विनाकारण वितंडवाद वाढवू नये. त्यानंतर श्रुतिमतच तर्क अनुसंधेयता म्हणजे श्रुतींनी वेदांनी उपनिषदांनी जो सिद्धांत मांडलेला आहे, जो युक्तिवाद केलेला आहे त्याचं अनुसरण आपण आपल्या साधनेमधून करायचं आहे. आणि मग ब्रह्मास्मीति इति अहरहा विभाव्यताम याचा अर्थ असा की मी ब्रह्म आहे ही भावना आपल्या मनामध्ये दृढ ठेवावी आणि ती नेहमीसाठीच दृढ ठेवावी. अहरहा गर्व परित्यजताम. आता एवढं सगळं साधकाने केल्यानंतर आता साधकाची अवस्था अशी असते की आता साधकाने परमेश्वराच्या इच्छेने सगळं सुरू आहे. परमेश्वर सगळ्याचा करता करविता आहे. त्यामुळे आता आपण पाणीये जेवते नेले तेवते निवांतची गेले या भावनेने माळी जसा त्या पाण्याला दिशा देतो त्याप्रमाणे आपण त्यामध्ये आपले मार्गक्रमण करावं, साधना करावी. आणि ती करत असताना कुठल्याही प्रकारचा गर्व साधकाच्या ठिकाणी नसावा. म्हणून गर्व परित्यज्यताम. देहेहम इति रुज्यताम. आता रुज्यताम याचा अर्थ काय? टाकून द्या. देहेहम अतिरुज्यताम म्हणजे देह म्हणजे मी आहे ही साधारण आपल्या सर्वांची जीवाची अशी भावना असते. म्हणून देह मी नाही, पण देहाच्या पलीकडे असणारं जे तत्त्व आहे, जे आत्मतत्व आहे, जे परब्रह्मापासून आलेलं आहे ते माझं खरं स्वरूप आहे हा भाव आपण जपला पाहिजे. आणि त्यामुळे देहभावना जी आहे ती आपण समूळ अशी नष्ट केली पाहिजे, ती टाकून दिली पाहिजे. आणि बुधजनई वाद परित्यज्यताम म्हणजे बुधजनई म्हणजे जे अध्यात्मशास्त्रातले खऱ्या अर्थाने जाणलेले आहेत, ज्याने हे अध्यात्म आपल्या जीवनामध्ये उतरवलेलं आहे आणि त्याचा जो त्यांना आनंद प्राप्त झाला तो आनंद ते इतरांना देत आहेत, अशा बुधजनांच्या बरोबर आपण कुठल्याही प्रकारचा वाद म्हणजे संवाद आहे. आणि आपण म्हणतो काय म्हणतात त्याला की एखादं डिस्कशन विनाकारण जे करतो आपण ते त्याचा आपण परित्यज्यताम म्हणजे अशा पुरुषांशी वाद घालण्याचे साधकाने टाकून दिलं पाहिजे. ते आपण कधीही करू नये. त्यामुळे साधू पुरुषांच्या ठिकाणी गेल्यानंतर आपण आपले हात जोडून त्यांच्यासमोर फक्त उभं राहावं, त्यांच्यासमोर बसावं आणि ते जे सांगतील ते आपण आपल्या म्हणजे सर्वेंद्रियाचे कान करून सर्वेंद्रियाने आपण ते सगळं ग्रहण करावं. म्हणजे आपल्या साधनेमध्ये अजून आपल्याला पुढच्या पायरीवर जाता येईल. आता हा जो झाला तो सहजपणे एक अर्थ झाला या सगळ्या गोष्टींचा. आता याचा विस्तार जो आहे, त्याचं विवेचन जे आहे ते आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. आता हे विवेचन करताना 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत यामधल्या की अगदी पहिल्यांदाच वाक्यार्थश्च विचार्यताम याचा खरं म्हणजे खूप गहन असा विचार आपल्याला केला पाहिजे. सगळ्या वेदांतामध्ये आपण जेव्हा पाहतो की 4 वेद आपण सगळीकडे आपण मानतो, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. या वेदांची नावं घेण्याची ही एक पद्धत आहे, रीत आहे. ऋग्वेद आधी, मग यजुर्वेद, मग सामवेद आणि अथर्ववेद. आता या तिन्ही वेदांमध्ये 4ही वेदांमध्ये 3 प्रकारच्या विषयांचं प्रतिपादन केलेलं आहे. ते म्हणजे कर्म, उपासना आणि ज्ञान. म्हणून कर्म, उपासना, ज्ञान गंभीर ज्याच्या मनन मात्रे आत्मागोचर असं जे आपण म्हणतो त्याच्यामध्ये कर्म, उपासना आणि ज्ञान हे सहजपणे ज्या ठिकाणी सांगितलं आहे तो म्हणजे आपला मनोबोध आहे. म्हणजे समर्थाने मनोबोध ही रचना जी केली त्यामध्ये 205 श्लोक असले तरीसुद्धा त्याचं महत्त्व इतकं आहे की प्रत्यक्ष वेदांचं, उपनिषदांचं आणि ब्रह्मसूत्रांचं सार जे आहे ते त्या छोट्याशा 205 मनाच्या श्लोकांमधून व्यक्त झालेलं आहे. म्हणून कर्म, उपासना आणि ज्ञान या तिन्ही गोष्टी या वेदांनी प्रतिपादित केलेल्या आहेत. आता या सर्व वेदांचा जर विचार केला तर पूर्णपणे या वेदांमध्ये 1,00,000 श्रुती किंवा मंत्र आहेत. 1,00,000 मंत्र असलेला हे 4 वेद आहेत. त्यापैकी साधारणतः 80,000 मंत्र जे आहेत ते
कर्म आणि कर्माचे फळ, माणसाने कर्म कसा करावं, कशा भावनेने करावं, कर्म करताना त्याच्या मनाची अवस्था कशी असावी आणि ते कर्म करताना ते भगवंताला अर्पण आपण करत आहोत अशा भावनेने ते कर्म करावं. आणि मग कर्माचं फळ जे आहे ते आपल्याला कसंही मिळतं. चांगल्या कर्माचं जसं आपल्याला फळ मिळतं तसं दुष्कर्माचं सुद्धा फळ मिळतं. त्यामुळे कर्मफळाची इच्छा न ठेवता आपण कर्म करावं, तर ते कर्म आपलं भगवंताच्या ठिकाणी प्राप्त होणार आहे असं सांगणारे, कर्म आणि कर्मफलाचे प्रतिपादन करणारे 80,000 श्लोक वेदांमध्ये आहेत. आता दुसरे जे आहेत ते 16,000 मंत्र जे आहेत, तर त्यामध्ये उपासना हा गुण सांगितला आहे, उपासना सांगितलेली आहे. ती 16,000 श्लोक आहेत. आता ह्या उपासनेचं मुख्य फलित काय किंवा त्याचा उद्देश काय, की देवता ध्यानम. उपासना करीत असताना आपण आपल्या देवतेचं ध्यान करतो. ध्यात्वा नीलोत्पल श्यामम रामम राजीवलोचनम असं आपण जे म्हणतो. आणि त्यापूर्वी आपण रामरक्षामध्ये जसं म्हणतो तसं देवतेचं ध्यान करताना ती उपासना कशी असावी याबद्दलचे 16,000 श्लोक आहेत, मंत्र आहेत. आता बाकीचे उरलेले जे आहेत, आधी 80 मग 16, आता 1,00,000पैकी 4,000 मंत्र राहिले. तर हे 4,000 मंत्र अत्यंत महत्त्वाचे आहे आणि त्यामध्ये परब्रह्मस्वरूप जे आहे त्याचं प्रतिपादन त्या ठिकाणी केलेले आहे. म्हणजे 96,000 जे मंत्र आहेत त्या कर्मामध्ये आपलं बाह्य कर्म आणि मानसिक कर्म हे प्रवृत्त करणारे हे सगळे मंत्र आहेत. आणि सर्व शास्त्रांचा, चारही वेदांचा निर्णय जर आपल्याला पाहायचा असेल तर तो असा की जीव आणि ब्रह्म याचं ऐक्य आहे. जीव आणि ब्रह्म हे दोन्ही एकच आहेत असे प्रतिपादन करणारे हे 4,000 मंत्र आहेत. म्हणून उत्तमांग असणाऱ्या ह्या अत्युत्तम श्रुतींचे खरं म्हणजे अर्थ काय, तर फक्त एकच की जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य. आणि म्हणून ही साधना ज्ञानाची साधना म्हणून सांगितली आहे. आता त्याबद्दलचा आपल्याला विचार करायचा आहे की वाक्यार्थश्च विचार्यतां श्रुतिशिर पक्ष समाश्रियतां. आता उपनिषदाने किंवा गुरुने सांगितलेल्या महावाक्यांच्या अर्थाचा साधकाने आधी विचार करावा. आता ही जी उपनिषदांची ही महावाक्य आहेत, ह्या महावाक्यांमध्ये 4 महावाक्य आपण प्रमुख अशी आपण ठरवलेली आहेत. 4 वाक्य आपल्या साधू संतांनी आपल्यासमोर मांडलेली आहेत. चारही वेदांमधले हे एक वाक्य, एक मंत्र त्या ठिकाणी घेतलेला आहे. त्यामध्ये ऋग्वेदामधला मंत्र जो आहे तो म्हणजे प्रज्ञानम ब्रह्म. ऋग्वेदामधला प्रज्ञानम ब्रह्म. त्यानंतर यजुर्वेदामधला जो महावाक्य आहे ते म्हणजे अहम ब्रह्मास्मी. अहम ब्रह्मास्मी. मी थोडं हळूहळू बोलतो आहे म्हणजे सगळ्यांना ते ऐकता येईल, लक्षात येईल आणि कोणाला लिहून घ्यायचं असेल तर लिहून घेता येईल. तर प्रज्ञानम ब्रह्म हे ऋग्वेदातलं आहे. अहम ब्रह्मास्मी हे यजुर्वेदामध्ये आहे. त्यानंतर सामवेद त्यामधलं जे वाक्य आहे महावाक्य ते म्हणजे तत्वमसी. आणि अथर्ववेदामधला जो महावाक्य आहे ते म्हणजे अयम आत्मा ब्रह्म. आता या सगळ्यांचाच जर गोष्ट विचार केला तर ही चारही वाक्य जी आहे मुख्यतः काय सांगतात आपल्याला, तर तत्त्वम असी. आता या तत्त्वमसीमध्ये 3 पदं आहेत की मी म्हणजे कोण, की आपण स्वतःला मी म्हणतो, तर मी म्हणजे दत्तात्रय रत्नाकर, मी म्हणजे माहूरकर, मी म्हणजे स्वामी असं जे आहे. तर आपण आपल्या शरीराच्या दृष्टीने हे सगळं बोलणं आपलं असतं, पण खरा मी जो आहे तो जीव आहे, त्याला आपण जीवात्मा असं म्हणतो. आता मी जीव आणि त्या व्यतिरिक्त जे काही आहे की या माझ्या मीला निर्माण करणारा जो आहे, हा विश्व निर्माण करणारा जो आहे तो विश्वाचा कर्ता म्हणजे परमेश्वर आहे. त्वम आणि तत् या 3 पदांचा विचार आणि त्यामध्ये असी पद आहे म्हणून त्वम असी अशा प्रकारे हा एक मंत्र झाला. आता या मंत्राचा आपण आजच्या या आपल्या चिंतनामध्ये आपण विचार करणार आहोत प्रामुख्याने. आता या 4ही महावाक्यांचं एकत्रित असा एखादा ग्रंथ आहे का म्हणून मी बराच शोध घेतला, पण मला तरी आज तरी तो सापडला नाही. पण एक शंकराचार्यांची रचना आहे, त्याच्यामध्ये तत्वबोध हे नाव आहे त्याचं, शंकराचार्यांनी लिहिलेलं तत्वबोध. त्या तत्वबोधावर स्वामी तेजोमयानंद चिन्मय मिशनचे जे आहेत त्यांची प्रवचनं झाली होती आणि त्या प्रवचनामधून निर्माण झालेलं एक पुस्तक जे आहे तत्वबोध मराठीमधलं, हे चिन्मय मिशननी प्रकाशित केलेलं आहे. त्यामध्ये जे त्यांची अनुक्रमणिका आहे ती फक्त मी वाचून दाखवतो. म्हणजे या
तत्त्वबोधामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत ते आपल्या लक्षात येईल आणि मग आपण या तत्त्वमसी या महावाक्याचा विचार करूया. तर यामध्ये आहे मंगलाचरण, साधन चतुष्ट, षटक संपत्ती, सत्यतत्वाची जिज्ञासा, शरीरत्रय, 3 अवस्था, पंचकोश, विश्व, माया, पंचभूतांचा विकास, सत्वगुणाचा विकास, रजोगुणाचा विकास, तमोगुणाचा विकास, तत्त्वमसी या महावाक्याचा विचार, नंतर जीवनमुक्त म्हणजे काय, जीवनमुक्ताची अवस्था काय ते दिलं आहे, आणि नंतर कर्मबंधनापासून माणसाची मुक्तता, आणि सगळ्यात शेवटी उपसंहार अशी ह्या ग्रंथाची अनुक्रमणिका तत्त्वबोध यामध्ये दिलेली आहे, जे विवेचन स्वामी तेजोमयानंद यांनी केलेलं आहे. त्यामधला 14वा जो भाग आहे, प्रकरण आहे, त्यामध्ये या महावाक्याचा 4पैकी तत्त्वमसी या महावाक्याचा विचार केलेला आहे. आता तो जो विचार आहे तो आज आपण या ठिकाणी मांडणार आहोत. त्या दृष्टीने आपण आता असा विचार करूया की आता मुळामध्ये शंकराचार्यांनीच मांडलेलं आहे की ननु साहंकारस्य किंचित यज्ञस्य जीवस्य निरंकारस्य सर्वस्य ईश्वरस्य तत्त्वमसीति महावाक्यात कथमभेदबुद्धी स्वादुभयो विरुद्ध धर्माक्रांतत्वात. म्हणजे की ननु म्हणजे परंतु अहंकार असलेल्याची, म्हणजे जीव कसा आहे त्यामध्ये अहंकार आहे, अल्पज्ञान असलेल्याची अल्पज्ञानसुद्धा आहे, अशा जीवाची निरहंकार म्हणजे ज्या ठिकाणी अहंकार नाही, सर्वज्ञस्य ईश्वरस्य म्हणजे सर्वज्ञ अशा ईश्वराची तुलना करताना महावाक्यामध्ये म्हणले की ते तू आहेस, तत्त्वम असी. आता या महावाक्यात हे कशी काय एकत्व दृष्टी येणार आहे, जीव आणि ब्रह्म हे एक आहे म्हणतात, पण हे कसं असणार आहे, कारण एकीकडे विरोधाभास आहे, त्यामध्ये ते एक अल्पज्ञ आहे तर एक सर्वज्ञ आहे, एक अहंकार असलेला आहे तर एक अहंकार नसलेला आहे. मग या दोघांमध्ये काय साम्य आहे याचा विचार या तत्त्वमसी या महावाक्याच्या विश्लेषणावरून आपल्याला लक्षात येईल. म्हणजे जीव जो आहे तो अहंकारी आहे, अल्पज्ञ आहे, तर ईश्वर हा अहंकाररहित आणि सर्वज्ञ आहे. मग परस्पर विरोधी गुणधर्म असणाऱ्या ह्या दोघांमध्ये तत्त्वमसी या महावाक्यात सांगितल्याप्रमाणे ऐक्य कसे काय असू शकते, असं त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे तत्त्वमसी याबद्दल या तत्त्वबोध या ग्रंथामध्ये. म्हणजे मनुष्य जो आहे, मनुष्य जीवनाचं ध्येय काय आहे, आपण या ठिकाणी जन्माला आलो तर आपलं ध्येय काय आहे, की आपलं खरं स्वरूप काय आहे ते ओळखणं हे आपल्या जीवनाचं ध्येय आहे. म्हणून वेदाभ्यासाचा मुख्य हेतू जे आहे ते आत्मज्ञान मिळवणे हे आहे. म्हणून जीव ब्रह्मैक्य हे दाखवण्यासाठी या महावाक्यांची रचना झालेली आहे. ही महावाक्य या 4ही वेदांमधून वेगळी काढलेली आहेत. त्यापैकी खरं म्हणजे 4 अतिशय प्रसिद्ध अशी ही वाक्य आहेत. तर हे तत्त्वमसी हे जे वाक्य आहे, हा जो महावाक्य आहे, हे महावाक्य छांदोग्य उपनिषदामधून घेतलेलं आहे. छांदोग्य उपनिषद एक छोटंसं चांगलं प्रकरण ग्रंथ आहे. उद्दालक ऋषी त्याचे प्रमुख आहेत. उद्दालक ऋषी आणि त्यांचा शिष्य जो आहे तो श्वेतकेतू यांचा संवाद त्या ठिकाणी दिलेला आहे. आता उद्दालक ऋषी गुरु वर्णन करून सांगतात की सृष्टी निर्माण होण्यापूर्वी फक्त एक सत्यतत्वच अस्तित्वात होते. आता हे जे आहे हेच आपल्याला श्रीमद भागवताच्या आपण जे ऑडिओ ऐकणार आहोत त्यामध्ये 2ऱ्या स्कंदामध्ये 9व्या अध्यायामध्ये चतुश्लोकी भागवताचा उपदेश केलेला आहे. त्यामधलं पहिलंच जे आहे, अहम एवा समेवाग्रे नान्यम दत् सदसत्परम पश्चादहम यदेतच्च योवशिष्येत सोस्म्यहम. म्हणजे भगवंत असं म्हणतात त्या ठिकाणी की या ठिकाणी सृष्टी निर्माण करण्यापूर्वी फक्त एकच तत्त्व होतं, ते म्हणजे सत्यतत्व, ते म्हणजे मी. आणि नंतरसुद्धा आता पृथ्वी असतानासुद्धा मीच आहे आणि नंतरसुद्धा मीच या ठिकाणी शिल्लक राहणार आहे. तर हाच उपदेश श्वेतकेतू शिष्याला उद्दालक ऋषींनी छांदोग्य उपनिषदामध्ये दिलेला आहे. आणि मग ते म्हणतात ते सत्यतत्व जे आहे तेच तू आहेस. म्हणजे मी आणि ईश्वर एकच आहे असं ऐकल्याबरोबर आता आपल्याला जर कोणी सांगितलं मी आणि ईश्वर एकच आहे तर आपल्याला आधी पहिल्यांदा धक्काच बसेल की लोकांना यामध्ये असं वाटतं की ईश्वराचंच महत्त्व कमी झालं. म्हणजे माझं महत्त्व वाढलं असं म्हणण्यापेक्षा ईश्वराचंच महत्त्व कमी झालं. किंवा एखाद्या जीवाची विनाकारण अतिशयोक्ती अशी स्तुती करायची असेल म्हणून असं म्हटलेलं असेल असं सर्वसाधारणपणे वाटतं. पण ईश्वराचे गुणधर्म जे आहेत, काही गुणधर्म हे माझ्यामध्ये आहेत. ईश्वराचा मी अंश असल्यामुळे
हा जीव त्याचा अंश असल्यामुळे काही गुणधर्म माझ्यामध्ये आहेत, पण तरी पण अनेक दोष माझ्यामध्ये आहेत आणि असतानासुद्धा ते तू आहेस असं कसं म्हणतात, असा विचार आपल्यापुढे येतो. कारण जीव हा मर्यादित आहे, अल्पज्ञ आहे, अल्पशक्तिमान आहे. एखाद्या मोठ्या 70 mm स्क्रीनवर एक छोटासा ठिपका आपण काढला कुठल्याही रंगाचा का असेना, तर तो आपल्याला लगेच दृष्टीमध्ये येत नाही, इतका तो लहान असतो. तसा जीव जो आहे या सगळ्या ब्रह्मांडाच्या पसाऱ्यामध्ये जीव म्हणजे मी, माझा आत्मा, माझा ईश्वरापासून आलेला माझा जो अंश आहे तो इतका लहान आहे आणि त्या इतक्या छोट्या ठिपक्यासारख्या लहान अशा आत्म्याच्या आवरणास्तव म्हणजे हे शरीर जे आहे या शरीराचा माणसाने किती अभिमान बाळगावा आणि म्हणून साधकांनी ह्या साधनेमध्ये लागावं की ज्या ठिकाणी आपल्याला ते ईश्वरत्व प्राप्त होईल. म्हणून मर्यादित एकीकडे जीव आहे आणि ब्रह्म जे आहे ते अनंत आहे. मग आता मर्यादित गोष्टीची अनंताबरोबर बरोबरी कशी होऊ शकते असा या ठिकाणी प्रश्न आहे. म्हणून आपण याचा विचार खोल असा साधकांनी करावा हे या 17व्या पायरीवर सांगितलेलं आहे की ज्या ठिकाणी म्हणतात की वाक्यार्थश्च विचार्यताम श्रुतिशिरा पक्षसमाश्रियताम. आणि मग आता त्वम पदाचा जो अर्थ आहे शब्दशः अर्थ काय, तो आपल्या ठिकाणचे स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीराचा अभिमानी जो आहे तो म्हणजे या त्वम शब्दाचा अर्थ आहे. आता त्वम पदाचा लक्षार्थ जो आहे तो म्हणजे सगळ्या उपाधीपासून मुक्त असलेलं जे चैतन्य आहे ते म्हणजे त्वम. आता ते आपल्याला समाधी अवस्थेमध्ये आपण त्याचा अनुभव घेऊ शकतो. तसंच तत्पद आहे. तत्चा शब्दार्थ जो आहे तत् म्हणजे तू, पण सर्वज्ञत्व त्या ठिकाणी आहे म्हणून ईश्वर हा त्याचा लक्षार्थ आहे. म्हणून तत्पदाचा अर्थ लक्षार्थ सर्व उपाधीपासून मुक्त असलेले चैतन्यसुद्धा तू आहेस. म्हणून जीव आणि ईश्वर या दोघांबद्दल विचार केला तर जशी आपली दृष्टी असेल तसा ईश्वर आणि जगत आपल्याला जाणवतात. यथा दृष्टी तथा सृष्टीही. एक खेड्यातला माणूस एका तालुक्याच्या ठिकाणी गेला आणि तालुक्याच्या ठिकाणी गेल्यावर त्याला तालुक्याचं ते गाव जे आहे ते खूप मोठं वाटतं. पण एखादा शहरातला माणूस जेव्हा त्या तालुक्याच्या ठिकाणी जातो तेव्हा त्याला ते गाव खूप लहान वाटतं. म्हणजे हे सगळं रिलेटिव्ह टर्म्स आहेत. म्हणजे आपण जेव्हा उपाधीच्या दृष्टिकोनातून मी जर ईश्वराकडे पाहिलं तर माझ्यामधल्या ज्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी ते मी शोधणार आहे ईश्वराच्या ठिकाणी. तर मला असं वाटेल की जसा माझ्यामध्ये मी सगळा गुरफटलेला आहे तसंच ईश्वरसुद्धा गुरफटलेला आहे असं माझ्या लक्षात येतं. म्हणून त्या ठिकाणी रमण महर्षी जे आहेत त्यांना कोणीतरी विचारलं की ईश्वर सगुण आहे का निर्गुण आहे, सगुण साकार आहे का निर्गुण निराकार आहे. तेव्हा ते म्हणतात की तुम्ही जसं मानाल त्याप्रमाणे तो आहे, त्यावर ते अवलंबून आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही साकार आहात तर ईश्वरसुद्धा साकार आहे. जर तुम्हाला वाटतं की तुम्ही स्वतः निराकार आहात तर ईश्वरसुद्धा निराकार आहे. आता साकार मी आणि साकार ईश्वर कसा की आकारासहित असणारा मी आणि आकारसहित असणारा ईश्वर. म्हणजे आपण ज्या देवतांची नावं घेतो, ज्यांचा जन्म झाला, ज्यांनी पुढे देहत्याग केला, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते जशा माझ्या आहेत तशाच ईश्वराच्या आहेत असा विचार केला तर आपण दोघे एकच आहोत. आता निराकार तत्त्वाने विचार केला तर विवेक जो आहे त्या विवेकाच्या दृष्टीने या देहामध्ये असणारे पंचमहाभूत सगळी तत्त्व जे आहे ती तत्त्व आपण बाजूला केली, झाले साधनांचे फळं, संसार झाला निर्फळ. तर ते परब्रह्म जे आहे तेच आपल्या अंतरंगामध्ये बिंबलेलं आहे हे लक्षात येईल. म्हणून मी सुद्धा निराकार अशा अवस्थेमध्ये आहे असा जर मी माझ्याबद्दलचा विचार केला तर मला ते ब्रह्मसुद्धा निराकार असं आहे असं दिसतं मला. म्हणून प्रत्येक वाक्याला दोन अर्थ असतात, एक वाच्यार्थ आणि एक लक्षार्थ. वाच्यार्थ म्हणजे शब्दशः अर्थ आणि लक्षार्थ म्हणजे ध्वनीत असा अर्थ काय. उदाहरणार्थ कुत्रा भुंकतो म्हणजे हे साधं वाक्य, त्याचं अर्थ लगेच सगळ्यांच्या लक्षात येतं. आता लक्षार्थ म्हणजे काय की येथे शब्दाचा अर्थ जो आहे तो मुळामधला नाकारला जातो, पण ध्वनीचा अर्थ जो आहे तो मात्र स्वीकारला जातो. जसं एक उदाहरण दिलेलं आहे, तो माणूस म्हणजे सिंह आहे. आता याचं वाच्यार्थ काय आहे, तो माणूस म्हणजे सिंह आहे की तो माणूस काय सिंह असू शकतो का, तो सिंह नाही. म्हणजे वाच्यार्थ जो आहे तो त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचा नाही, पण त्याचा लक्षार्थ घ्यायचा आहे की तो माणूस सिंहासारखा शूर आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि म्हणून तू ते आहेस असं जेव्हा म्हणतो तत्त्वमसी तेव्हा तू म्हणजे तीन गोष्टी आहेत. तू म्हणजे
माझं जे स्थूल शरीर, सूक्ष्म, कारण हे जे 3 शरीर आहेत ते. त्यानंतर मी कोणता, तर मी जागृत अवस्थेमध्ये असणारा, स्वप्नामध्ये असणारा आणि सुषुप्ती अवस्थेमध्ये असणारा. त्यानंतर माझ्यामध्ये असणारे पंचकोश जे आहेत त्याचा मी विचार केला तर माझ्या ठिकाणी अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय असे कोश आहेत. आता हे पंचकोश, तत्त्वमसी, महावाक्य या सगळ्यांच्या गोष्टीचा विचार या तत्त्वबोध या ग्रंथामध्ये केलेला आहे. अगदी छोटंसं प्रकरण आहे, पण आपण सगळ्यांनी ते वाचावं. परमार्थातल्या सगळ्या गोष्टींचं निराकरण जवळपास या ग्रंथामध्ये आलेलं आहे. आता मी कसा आहे याचा विचार आपण केला तर मी परिवर्तनशील आहे. लहानपणी मी जसा होतो तसा 1 वर्षानंतर लगेच आपल्यामध्ये बदल होतो. 10 वर्षानंतर होता, 17व्या वर्षी आपल्यामध्ये कितीतरी बदल झाला आहे. पण हा बदल पाहणारा कोण आहे? हा बदल कोणाच्या लक्षात येतो? ते जे तत्त्व आहे त्याला सच्चिदानंद स्वरूप असं म्हणतात. म्हणून त्या स्वरूपामध्ये, सच्चिदानंद तत्त्वामध्ये जो साधक नेहमी स्थित असेल त्याला ती समाधी अवस्था प्राप्त होते. तर मायेच्या सर्व उपाधीपासून मुक्त असा तो सच्चिदानंद स्वरूप आहे. आणि या सच्चिदानंद स्वरूपाच्या दृष्टीने जर विचार केला तर जीव आणि ब्रह्म हे दोन्ही एकच आहेत. म्हणून तत्त्वमसी असं ते महावाक्याचा अर्थ आहे. असा तो अर्थ घेतला तर मग पुढे आपल्या लक्षात येतं की ते अनंत जे सत्यत्व आहे तेच मी आहे, म्हणजे अहम ब्रह्मास्मी. तत्त्वमसीपासून अहम ब्रह्मास्मी. आणि मग प्रज्ञानम ब्रह्म हे सुद्धा वाक्य येतं की म्हणजे जे ज्ञान आहे परमार्थाच्या प्राप्तीसाठी ते सुद्धा मला ब्रह्माकडे घेऊन जाणार आहे. अयम आत्मा ब्रह्म, ते आत्मा जो आहे माझा तो आणि ते ब्रह्म यामध्ये कुठलाही फरक नाही. म्हणून या 4ही वाक्यांचा विचार करून या 4ही वाक्यांवर साधकाने, गुरूने सांगितलेल्या या महावाक्यांचा अर्थाचा विचार करावा असं या ठिकाणी 17व्या पायरीवर सांगितलेलं आहे. म्हणजे साधकाची अवस्था जी आहे, जी सुरुवातीला साधकाची अवस्था होती, अगदी सुरुवातीला आपण पाहिलं की पहिल्या पायरीवर तेव्हा आपल्याला सांगितलं की वेदो नित्यमधीयताम, की वेदांचं नित्य पठण करावं. तदुदिनम कर्मस्वनुष्ठिताम. दुसऱ्या पायरीवर आल्याबरोबर आता वेदांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे आपण कर्म केलं पाहिजे. पुढे असं म्हणतात तेने शस्य विधीयताम, म्हणजे जे आपण आता शिकलो सगळ्या आध्यात्मिक ग्रंथामधनं, दासबोध, आत्माराम, मनाचे सुख यामधनं जे शिकलो, आता ते ग्रहण करून ते आपल्या आचरणामध्ये आणून आपल्याला परमेश्वराची पूजा करायची आहे, अपिचिती. आणि हे करत असताना काम्य मतीस त्यज्यताम, म्हणजे थोडक्यामध्ये आपण या 16-17 गोष्टींचा आढावा आपण आज घेत आहोत आणि मग पुढच्या पायरीकडे आपण वळणार आहोत. काम्य मतीस त्यज्यताम पापौघ परिधूयताम. आता ही सगळी देवपूजा, ही सगळी आराधना, ही उपासना करून काय होतं तर आपण आत्तापर्यंत जे केले पाप आहे ते पापौघ, की त्याचा जो साठा होता तो परिधूयताम, तो हळूहळू कमी व्हायला लागतो. आता भवसुखे दोषोनुसंधियताम, या भवसुखामध्ये, या भवसागरामध्ये आपल्याला बऱ्याच ठिकाणी सुख आहे असं वाटत होतं आणि ती आपली चूक होती, तो आपल्यामधला दोष होता. आणि मग त्या दोषांकडे आपण पाहायचं आणि त्याचा निश्चितपणे विचार करून हे दोष घालविण्यासाठी आपण ही साधना करायची. आत्मेच्छा व्यवसायीयता, म्हणजे सगळ्या व्यवसायामध्ये परमार्थ हा जो शब्द आहे, काल सुहास कुलकर्णींच्या प्रवचनामध्ये प्रपंच आणि परमार्थ यामध्ये परमार्थ या शब्दाचा अर्थ त्यांनी सांगितला होता. तर आत्मेच्छा, खरा परमार्थ, सगळं आपल्या शेवट कशामध्ये आहे तर आत्मेच्छा, आपल्या आत्म्याची उन्नती करून घेणं हे आपल्या साधकासाठी महत्त्वाचं आहे. आणि हे जर झालं तर निजग्रहात तूर्णम विनिर्गम्यता, म्हणजे स्वतःच्या घरामधली, स्वतःच्या प्रपंचामधली, स्वतःच्या गोळा केलेल्या वस्तूंमधलं, स्वतःच्या कुटुंबामधलं, स्वतःचं गाव असो, देश असो, या सगळ्यांमध्ये आसक्त झालेलं आपलं मन जे आहे ते त्यामधनं आपण निरासक्त झालं पाहिजे. ही एक पायरी आहे. पुढे सांगतात संगसत्सु विधीयताम, की चांगल्या गोष्टींचा संग माणसाने घेतला पाहिजे. आणि भगवतो भक्तिर्दृढा धीयताम, या सत्संगामध्ये गेल्यानंतर आपल्या ठिकाणी आपली जी भक्ती आहे, मनामध्ये परमेश्वराबद्दलचं जे प्रेम आहे ते मात्र दृढ धरायचं, ते मात्र आपलं नेहमी वाढत गेलं पाहिजे. शांत्यादी परिचयताम, शांत्यादी म्हणजे षट समाधी, षट संपत्ती जी आहे त्याच्यामध्ये शांततेने माणसाने आपण विचार केला पाहिजे. दृढतरम कर्माशु संत्यज्यताम, आणि दृढप्रमाणे की संत्यज्यताम म्हणजे त्यज्यताम, पण कुठलं, ज्या गोष्टी त्याज्य आहेत त्या आपण सोडून दिल्या पाहिजे. सद्विद्यानुपसेव्यताम,
म्हणजे चांगली विद्या जी आहे ती आपण ग्रहण केली पाहिजे. आणि तत्पादुका सेव्यताम. आता चांगल्या गोष्टीचं आपण सेवन करायचं असेल तर आपल्यासाठी रोज रोज सद्विद्या ही उपसेव्यताम अनुदिनम तत्पादुका सेव्यताम, म्हणजे एखाद्या चांगल्या अधिकारी सत्पुरुषाच्या ठिकाणी आपलं मन एकत्रित झालं पाहिजे, त्यांच्या चरणाशी आपण आश्रय घेतला पाहिजे. आणि तत्पादुका सेव्यताम म्हणजे आपल्या सद्गुरूंच्या चरणाशी आपण गेलं पाहिजे. धरा 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 सद्गुरू चरण धरा, ब्रह्मेकाक्षरमर्चताम, म्हणजे हे ब्रह्म जे आहे, एकाक्षर ब्रह्म जे आहे त्याचा विचार करावा. आणि श्रुतिशिरोर वाक्यम समाकर्ण्यताम म्हणजे श्रुतींना जे वाक्य आहे श्रुतींमधलं, ही जी महावाक्य आहेत ते शिरोर वाक्यम म्हणजे आपल्या डोक्यावर घेऊन, म्हणजे त्याला इतका मान देऊन त्याप्रमाणे आपण आचरण केलं पाहिजे. असं श्रवण आपल्याकडून या ठिकाणी झालं पाहिजे. आणि मग वाक्यार्थश्च विचार्यताम श्रुतिशिर पक्ष समाश्रियताम, अशा ठिकाणी आपण या 17व्या पायरीचा आपण आज विचार केला. यामध्ये विशेष महत्त्वाचं म्हणजे या 4 वाक्यांची जी रचना आहे, या 4 वाक्यांचा जो अर्थ आहे तो अर्थ आपण नेहमी लक्षात घेतला पाहिजे. आणि त्यामध्ये साधकाने आपलं मन ओतलं पाहिजे आणि त्या गोष्टी आपल्या आचरणामध्ये कशा येतील याचा विचार केला पाहिजे. परमार्थामध्ये आणि प्रपंचामध्ये हा फरक आहे की एखादा प्राध्यापक असेल, त्याचा एखादा विषय असेल, माझा विषय स्टॅटिस्टिक्स होता, तर मी त्या गोष्टीचे सगळं ज्ञान माझ्याजवळ असेल, पण दुसऱ्या गोष्टीचं माझ्याजवळ ज्ञान असणार नाही. तशी अपेक्षा पण माझे विद्यार्थी करणार नाहीत. आमचे माहुरकर काका बॉटनीचे आहेत, त्यामुळे बॉटनीचं सगळं ज्ञान त्यांच्याजवळ आहे आणि ते त्यांनी इतरांना दिलेलं आहे. मग त्यांच्याजवळ इतर ज्ञान आहे की नाही हा विचार आपण करत नाही. हे प्रपंचामधलं झालं. पण परमार्थाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्या सद्गुरूंच्या जवळ या लौकिकातल्या तर सगळ्या गोष्टी असतातच, पण लौकिकाच्या पलीकडे असणारं जे पारलौकिक आहे त्या सगळ्यांचं ज्ञान जे आहे, त्या सगळ्यांची म्हणजे महत्त्व त्यांना पटलेलं आहे. आणि ते आता आपल्याकडे आपल्या शिष्यामध्ये संक्रमित करण्यासाठी आपल्याला त्यांच्या पायापाशी ते आपल्याला आश्रय देत आहेत. आणि म्हणून आता पुढचं जे आहे, या महावाक्याचा सखोल अर्थ आपल्या लक्षात आला. म्हणजे मग सर्वांगीण श्रवण आणि मनन करताना आचार्य आपल्याला आता साधनेमध्ये कोणती दक्षता घ्यावी हे सांगतात. आणि म्हणून ते म्हणतात 18व्या याच्यामध्ये श्रुतिशिर पक्षस समाश्रियताम आणि दुस्तर्क्यात सुविरम्यताम, म्हणजे 18 आणि 19, 16, 17 आणि 18 आणि 19 अशा तऱ्हेने पुढच्या ज्या पायऱ्या आहेत त्याचं विवेचन आपण आता पुढच्या वेळेस पाहूया. आज आपण मला वाटतं या ठिकाणी थांबायला हरकत नाही. आपल्या सगळ्यांची हरकत नसेल तर आपण थांबूया. थोडा वेळ आपण या गोष्टीबद्दल विचार करूया. कारण आज आपण सगळ्यांनी माईक बंद असल्यामुळे आपली प्रतिक्रियासुद्धा जाणून घेणं हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून आता आपण थोडंसं या दृष्टीने बोलूया. आपण आता आपले माईक सुरू करावेत आणि काय विचारायचं असेल किंवा काही आपल्याला डिस्कस करायचं असेल ते आपण करू शकतो. आणि उद्या आपण पुन्हा पुढच्या पायरीकडे वळणार आहोत. जय जय रघुवीर समर्थ. बोला आता सांगा.